लिमिटेड स्टुडिओ ते कार्यरत आहे सध्या. आणि शिक्षणाच्या बाबतीत बोललं तर शिक्षण आमचं पहिल्यापासूनच गेलेली केस आहे. मला माहीतच आहे गेलेलेच एक केस राणीला माहिती आहे. खरं ते सत्याला काय स्वीकारलं पाहिजे. आणि राणी रिपीटर वगैरे बसायचं. राणीला माहिती आहे राणी कुठासाठी मी पाठीमागं असायचं. राणी वाटायचं काय की मी हुशार आहे. काय येत म्हणजे मला जर येत असेल तर किस्सा आहे तो एक किस्सा म्हणतो मी. आनंद माहिती आहे गणेश बनकर त्याला आठवतंय ना काय माहित नाही. एक 11 वाजता शाळा भरली. 11 वाजता शाळा भरली. आनंदा गणेश मी गेलो नियोजन केलं आहे की दुपारच्या सुट्टीत काय भरते आपल्याला एक भाऊ काढायला जायचे. भाऊ समजलं ना प्लॅन केला मस्तपैकी आम्ही कसं काय करायचं. आनंद भाऊ जाऊन गणेश बनला जाऊ तयारी केली पूर्ण प्लॅन केला. शाळा सुट्टी शाळा सुट्टी आम्ही गेलो. चालत चालत सगळी निघालो. गेलो एक जण समोरून दिसला कुठे निघाला रे तुम्ही पोरांनो. त्यामुळे गणेशच्या घरी फिरायला निघाले तसं आम्ही आम्हाला त्याच्याबरोबर पाठवलं नाही. आनंद आम्ही पुढे गेलो. जाधवाच्या फांदीत गेलो. मग काढलं. मऊ काढल्यानंतर जे मला जे टिपके माझ्या पडले चटणी त्यावेळेस काय बोल त्यानंतर ते टिपके पडले. आणि तर मी काय बघितलं नाही. मधबीत खाल्लं सगळे व्यवस्थित मस्तपैकी. आता प्लॅनिंग काय केला की आता लवकर जायचं. ज्यावेळेस दुपारची शाळा सुटेल 2:30 वाजता किंवा 2 वाजता टायमिंग असतं जेवण करायचं. म्हणजे जेवण करायचं ते शाळा सुटली की त्या मुलांच्यात मिक्स व्हायचं. आणि गणेशचा काय डबा असायचा. गणेश डबा घेऊन यायचा. वस्ती होता ना आम्ही घरी जायचो. आणि नंतर मी घरी जायचो जेवण करायला. शाळेचं टायमिंग झालं. शाळा सुटली आम्ही आता तरी त्या मुलांच्या मिक्स झालो. मिक्स झालो की गणेशच्या वर्गात गेला त्यांनी डबा खाल्ला. मी घरी गेलो. माझ्या मागं झालेल्या मासे मासे लागत. मला त्यावेळेस काय समजलं नाही काय नाही टिपकं पडलेलं मला समजलं नाही. आनंद घरी गेला. मी गेलो घरी गेल्यानंतर घरच्यांना बघितलं हे काय माश्या चड्डीवर काय काय माहित नाही मला काय पडले. मी पण त्यांना सांगितलं कुठं बदलो. घरच्यांना दुखला मला जबरदस्त. दुसऱ्यानंतर जेवण नाही काय नाही डायरेक्ट मी आलो शाळेत आलो. त्यांना बोलला मला काय काय झालं बाळू. म्हणलं काय झालं बाबा ओके आलो. शाळा सुटली. आता घरच्यांना माहित नव्हतं मला एक हात आला आणि ते डोळ्याला माशी चावली. घरच्यांना सांगितलं की मी काय मग काढाय किंवा कुठे गेलो. संध्याकाळ झाली. संध्याकाळी काय झालं मला हात सुजला. संध्याकाळी झोपायच्या काय घरच्यांना माहित काय माहित नाही. झोपलो. सकाळी उठलो हा डोळा पूर्ण माझा सुजला. हात सुजला. परत तात्याने जे असा धुतला मला मी शाळेत काय 2 दिवस परत 2 दिवसानंतर मी शाळेत गेलो. शाळेत गेल्यानंतर आनंद गणेश म्हणजे काय बाबा 2 दिवस शाळेत नाही काय झालं. नाही आजारी होतो तब्येत ठीक नव्हती. तो एक किस्सा महत्वाचा तुम्हाला एक आठवण आनंदाची. त्याच्यानंतर 8 दिवसांनी परत आनंद मला बोलला काढू मऊ काढायला जायचे आपल्याला. मऊ काढायला गेलो. पण त्यावेळेस पूर्ण काळजी घेऊन डॉक्टरला बांधून आनंदाला आठवत असेल आठवते त्यावेळेस आनंद हाफ चेटी आनंदाची पण चेटी पाठवली ते आठवले आमच्या बाबतीत. आनंद आठवत असेल नसेल. आणि 10वी नंतर ते तर बोलतच नव्हतो. नीता स्वाती मयूर यांच्याकडे बघायचं नजर सुद्धा करायचं तो तर आपल्या तो विषय भेटला. 3 विषय गेले रिपीटिंग आणि चुकलं नाही अजून तुझा पण नाही सुटले विषय. पडल्याला भेटायला डायरेक्ट रिझल्ट भेटायचं डायरेक्ट पेपरला. आणि जवळजवळ 3 वर्ष सर आमचे गरड सरांना तर खूप आम्ही घाबरायचो. गरड सरांचा काय विषय प्रतिभा असल्यामुळे काय प्रतिभा हे विचारत होते ऍक्च्युली त्याचं काय हेच नाही. आणि गरड सरांचं ते काही विषय मला गणित होता. इनामदार सरांचा इंग्लिश विषय होता. ते खूप छान इनामदार सर खूप छान शिकवतच होते. त्यात काही विषय नाही. गरड सर छान होते. कुंभार सर थोडे आम्हाला मराठीचा विषय होता मला वाटतं व्याकरण वगैरे पण ते कमीच होते आम्हाला कुंभार सर. पण गरड सरांचं कधी गणित आम्हाला समजलं नाही. दुसरा एक विषय अजित गरड काका सपकाळ ही आमची मागची
काय येतं जाऊन काय बसणार सरांना विचारतो काय उत्तर देऊ मी संदीप दहावीनंतर संदीप ढेकळे दहावीनंतर नापास झाल्यानंतर संदीप मी पहिले नापास झालो मला वाटतं रिझल्ट नाही लागला पहिलं जोरगाव पुनर्वसन गाव होतं त्यावेळी त्या भावाभावाचं काम चालू होतं आपण ते विंडो हाऊस लाईन आठवतंय तुला संदीपचे काय संबंध आले पण संदीपभाऊ शेंडगे त्यांचे इतके जवळ संबंध आलेला संदीपला आठवत असतं की जीवनातला पहिला मित्र म्हणलं तर संदीप भाऊ माझ्या अशी आल्याशिवाय तुला आठवत असतं की पेवरच्या दुकानात मी कामाला होतो तो सांगलीत तालमीत होता संदीप माझ्या शिवार आल्याशिवाय तो पुढे जाणारच नाही जाताना सांगलीला जर जायचं म्हणजे तर मला भेटणार तो दुकानात 5 मिनिटं माझ्याशी बोलल्यानंतर तो पुढे निघून जाणार संदीप त्याच्यानंतर संदीप 2 महिने राहिले परत पुस्तकाचा टाइम संदीप परत येणार तालमीत तिथं तिथं जर नाही प्लायवूडच्या दुकानात जर नाही गाठ पडली तर संदीप मला भेटाय घरी यायचा तिथं तास आपण वरती स्लॅबवरती बंगल्यावर बोलत बसायचो मसाज करायचो संदीप आता थोडं सर्वांचे आभार धन्यवाद